कासेगाव नदीवरील पुरात तिघे तरुण गेले वाहून, एक बेपत्ता तरुणाची शोध मोहीम सुरू. दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढ्यांना पूर आलाय. कासेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवरील तिघे जण वाहून गेले होते. त्यापैकी दोघे वाचले, पण दुचाकीसह तिसरा वाहून गेला होता. सकाळच्या सुमारास जिल्हा प्रशासनामार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. त्यामध्ये जवळच वाहून गेलेली दुचाकी सापडली, परंतु युवक बेपत्ता असून त्याचा अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध मोहीम सुरू आहे. ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आलं, तर ज्ञानेश्वर कदम हे बेपत्ता आहेत. दरम्यान सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे फौजदार जाधव, सहाय्यक फौजदार बाणेवाले, ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले, सरपंच यशपाल वाडकर यांनी घटनास्थळी हजर राहून पाहणी केली, पण बेपत्ता युवकाचा शोध सुरू आहे. दरम्यान अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बुधवारी दुपारी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या पुलाची पाहणी केली. यावेळी काही ग्रामस्थांनी या पुलाचं काम चुकीच्या पद्धतीने झाल्याची तक्रार करत त्यांचा जोरदार विरोध केला. त्यावर आमदार कल्याण शेट्टी यांनी येत्या काळात लवकरच निधीचे प्रयत्न करून नव्याने पूल बांधण्याची घोषणा केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनसबूत न्यूज, अजमेर शेख.